नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. ज्या चॅनलद्वारे आपण मागील वर्षी झालेल्या पोलीस भरती पेपरचे विश्लेषण घेता. आज आपण पोलीस आयुक्तालय अमरावती शहर पोलीस भरती 2021 या पेपरचे विश्लेषण घेणार आहोत. हा पेपर झाला होता 2/4/2023 रोजी. या पेपरचे विश्लेषण घेणार आहोत. तरी आज आपण GK विषयाचे विश्लेषण घेणार आहोत, म्हणजे सामान्य ज्ञान. प्रश्न क्रमांक 11. भौतिकशास्त्रामध्ये न्यूटन हे रिकामी जागाचे एकक आहे. ऑप्शन क्रमांक अ दाब, ऑप्शन क्रमांक ब बल, ऑप्शन क्रमांक क ऊर्जा, ऑप्शन क्रमांक ड संवेग. या प्रश्नाचे योग्य असे उत्तर आहे मित्रांनो, ऑप्शन क्रमांक अ दाब. प्रश्न क्रमांक 12. खालीलपैकी कोणती नदी अमरावती जिल्ह्यातून वाहत नाही? ऑप्शन क्रमांक अ शहानूर, ऑप्शन क्रमांक ब पेडी, ऑप्शन क्रमांक क बेंबळा, ऑप्शन क्रमांक ड मोरणा. या प्रश्नाचे योग्य असे उत्तर आहे मित्रांनो, ऑप्शन क्रमांक ड मोरणा नदी ही अमरावती जिल्ह्यातून वाहत नाही. प्रश्न क्रमांक 13. समृद्धी महामार्ग कोणत्या जिल्ह्यातून जात नाही? ऑप्शन क्रमांक अ चंद्रपूर, ऑप्शन क्रमांक ब बुलढाणा, ऑप्शन क्रमांक क नाशिक, ऑप्शन क्रमांक ड अकोला. या प्रश्नाचे योग्य असे उत्तर ऑप्शन क्रमांक अ चंद्रपूर. प्रश्न क्रमांक 14. नुकताच खालीलपैकी कोणत्या सर्वोत्कृष्ट लघुश्रेणी माहितीपटात ऑस्कर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? मित्रांनो, 2023च्या पेपरमध्ये द एलिफंट विस्पर या लघुपटात ऑस्कर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. आपल्याला 2025 मधील पुरस्कार लक्षात ठेवायचे आहेत मित्रांनो. प्रश्न क्रमांक 15. पोलीस स्मृती दिवस हा या दिवशी साजरा केला जातो. हा प्रश्न तर पोलीस भरती करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना येतो मित्रांनो. या प्रश्नाचे योग्य असे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क 21 ऑक्टोबर आज पोलीस स्मृती दिवस आहे. मित्रांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यावे, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल, आणि बेल आयकॉन क्लिक करावे. प्रश्न क्रमांक 16. पृथ्वीच्या वातावरणात सर्वाधिक प्रमाण रिकामी जागा या वायूची असते. ऑप्शन क्रमांक अ नायट्रोजन, ऑप्शन क्रमांक ब ऑक्सिजन, ऑप्शन क्रमांक क कार्बन डायऑक्साईड, ऑप्शन क्रमांक ड हायड्रोजन. या प्रश्नाचे योग्य असे उत्तर आहे मित्रांनो, ऑप्शन क्रमांक अ नायट्रोजनचे सर्वाधिक प्रमाण असते. प्रश्न क्रमांक 17. भौतिकशास्त्रामध्ये मूलद्रव्याचा अणुक्रमांक हा रिकामी जागाची संख्या दर्शवतो. ऑप्शन क्रमांक अ इलेक्ट्रॉन, ऑप्शन क्रमांक ब न्यूट्रॉन, ऑप्शन क्रमांक क इलेक्ट्रॉन न्यूट्रॉन, ऑप्शन क्रमांक ड यापैकी नाही. या प्रश्नाचे योग्य असे उत्तर आहे मित्रांनो, ऑप्शन क्रमांक ब न्यूट्रॉन. प्रश्न क्रमांक 18. खालीलपैकी आम्ल ॲसिड नसलेला पर्याय निवडामध्ये. ऑप्शन क्रमांक अ H2SO4, ऑप्शन क्रमांक ब HCl, ऑप्शन क्रमांक क H2CO3, ऑप्शन क्रमांक ड NH4OH. या प्रश्नाचे योग्य असे उत्तर आहे मित्रांनो, ऑप्शन क्रमांक ड. प्रश्न क्रमांक 19. खालीलपैकी कोणते जीवनसत्व हे मेदात विरघळत नाही? ऑप्शन क्रमांक अ जीवनसत्व अ, ऑप्शन क्रमांक ब जीवनसत्व ब, ऑप्शन क्रमांक क जीवनसत्व ड, ऑप्शन क्रमांक ड जीवनसत्व के. या प्रश्नाचे योग्य असे उत्तर आहे मित्रांनो, ऑप्शन क्रमांक ब जीवनसत्व ब. प्रश्न क्रमांक 20. वातावरणीय दाब मोजण्याकरिता खालीलपैकी कोणत्या उपकरणाचा वापर करण्यात येतो? ऑप्शन क्रमांक अ अल्टीमीटर, ऑप्शन क्रमांक ब थर्मामीटर, ऑप्शन क्रमांक क बॅरोमीटर, ऑप्शन क्रमांक ड युडोमीटर. या प्रश्नाचे योग्य असे उत्तर आहे मित्रांनो, ऑप्शन क्रमांक क बॅरोमीटर. मित्रांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यावे, जेणेकरून नवीन येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल.
प्रश्न क्रमांक 26. महाराष्ट्रातील थंड हवेच्या ठिकाणासंदर्भात खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. ऑप्शन क्रमांक अ महाबळेश्वर सातारा, ऑप्शन क्रमांक ब माथेरान पुणे, ऑप्शन क्रमांक क भंडारदरा अहिल्यानगर, ऑप्शन क्रमांक ड म्हैसमाळ छत्रपती संभाजीनगर. या प्रश्नाचे योग्य असे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब माथेरान. ऑप्शन क्रमांक ब माथेरान पुणे. माथेरान हे थंड हवेचे ठिकाण मित्रांनो, माथेरान हे थंड हवेचे ठिकाण रायगड या जिल्ह्यात आहे. प्रश्न क्रमांक 27. टिपेश्वर अभयारण्य हे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन क्रमांक अ बुलढाणा, ऑप्शन क्रमांक ब वर्धा, ऑप्शन क्रमांक क यवतमाळ, ऑप्शन क्रमांक ड अकोला. या प्रश्नाचे योग्य असे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक क यवतमाळ. प्रश्न क्रमांक 28. खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. ऑप्शन क्रमांक अ गोदावरी गंगापूर, ऑप्शन क्रमांक ब भीमा उजनी, ऑप्शन क्रमांक क गोदावरी जायकवाडी, ऑप्शन क्रमांक ड भीमा खडकवासला. या प्रश्नाचे योग्य असे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ड भीमा खडकवासला. भीमा नदीवर उजनी धरण आहे मित्रांनो, भीमा नदीवर उजनी धरण ऑप्शन क्रमांक 2 आणि खडकवासला धरण हे मुठा नदीवर आहे, पुणे जिल्हा. प्रश्न क्रमांक 29. कापूस या पिकासाठी रिकामी जागा मृदा उपयुक्त असते. ऑप्शन क्रमांक अ रेगूर, ऑप्शन क्रमांक ब जांभी, ऑप्शन क्रमांक क तांबडी, ऑप्शन क्रमांक ड गाळाची मृदा. या प्रश्नाचे योग्य असे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक अ रेगूर मृदा. भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यातून कर्कवृत्त जात नाही? या प्रश्नाचे योग्य असे उत्तर आहे मित्रांनो महाराष्ट्र राज्यातून कर्कवृत्त जात नाही. भारतामध्ये सध्या किती राज्ये व केंद्रशासित प्रदेश आहे? या प्रश्नाचे उत्तर तर सर्वांनाच माहीत आहे विद्यार्थी मित्रांनो. भारतामध्ये सध्या 28 घटक राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहे. प्रश्न क्रमांक 32. भारतीय राज्यघटना रिकामी जागा या दिवशी स्वीकृत करण्यात आली. ऑप्शन क्रमांक ब 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकृत करण्यात आली व अंमलबजावणी ही 26 जानेवारी 1950 रोजी करण्यात आली. अंमलबजावणी 26 जानेवारी 1950 रोजी. प्रश्न क्रमांक 33. नागरिकांना मूलभूत कर्तव्ये भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये नमूद केलेले आहे? ऑप्शन क्रमांक अ कलम 51, ऑप्शन क्रमांक ब कलम 51 ऑप्शन क्रमांक क कलम 52, ऑप्शन क्रमांक ड कलम 52 या प्रश्नाचे योग्य असे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ब कलम 51 मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून घ्यावे व बेल आयकॉन क्लिक करावे. प्रश्न क्रमांक 34. खालीलपैकी कोणत्या आयोगास घटनात्मक आयोगाचा दर्जा प्राप्त नाही? ऑप्शन क्रमांक अ केंद्रीय लोकसेवा आयोग, ऑप्शन क्रमांक ब भारतीय निवडणूक आयोग, ऑप्शन क्रमांक क राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग, ऑप्शन क्रमांक ड राष्ट्रीय मानवाधिकार आयोग. या प्रश्नाचे योग्य असे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ड राष्ट्रीय मानवाधिकार आयोग. प्रश्न क्रमांक 35. स्वातंत्र्यपूर्व भारताचे इतिहासासंदर्भात स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक असे कोणास संबोधले जाते? या प्रश्नाचे योग्य असे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ लॉर्ड लिटन यास संबोधले जाते. दादाभाई प्रश्न क्रमांक 36. दादाभाई नौरोजी हे खालीलपैकी कोणत्या संस्थेशी निगडीत नव्हते? ऑप्शन क्रमांक अ
बॉम्बे असोसिएशन. ऑप्शन क्रमांक ब ईस्ट इंडिया असोसिएशन. ऑप्शन क्रमांक क ज्ञानप्रसारक मंडळी. ऑप्शन क्रमांक ड इंडियन इंडिपेंडन्स लीग. या प्रश्नाची योग्य असे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक अ बॉम्बे असोसिएशन. प्रश्न क्रमांक 37. भारतातील भूदान चळवळीचे जनक कोण आहेत? या प्रश्नाचं योग्य असे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक क विनोबा भावे. भारताच्या हरित क्रांतीचे जनक असे खालीलपैकी कोणास संबोधले जाते? या प्रश्नाचे योग्य असे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ब एम.एस. स्वामीनाथन. महाराष्ट्रात पहिल्या महिला विद्यापीठाची स्थापना खालीलपैकी कोणी केली? या प्रश्नाचे योग्य असे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ड धोंडो केशव कर्वे. पहिली मुलींची शाळा महात्मा फुले. प्रश्न क्रमांक 40. स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना खालीलपैकी कोणी केली? ऑप्शन क्रमांक अ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केली. मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यावे व बेल आयकॉन क्लिक करावे जेणेकरून येणारे नवीन व्हिडिओची माहिती तुम्हाला मिळून जाईल. धन्यवाद.